सध्या एकूण वातावरणामध्ये आपल्याला 2 टोकं दिसतायत. म्हणजे बघा दिवसा तापमान 35 डिग्रीच्या वर चाललेलं आहे आणि दिवसा एसी आणि फॅनशिवाय जमत नाही आणि दुसऱ्या बाजूला जर का आपण बघितलं, तर रात्री पारा 10 अंश सेल्सिअसपर्यंत घसरताना आपल्याला दिसतोय. आता यात भर पडलेली आहे ती म्हणजे आय-एम-डीच्या अलर्टची. आय-एम-डीने विदर्भासह काही भागामध्ये गारपीट होण्याचा अंदाज वर्तवलेला आहे, ज्याच्यामुळं आपल्या इथं थंडीचा मुक्काम जो आहे तो अजून काही काळ वाढू शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे. 25, 26 आणि 27 फेब्रुवारी या काळामध्ये वादळी पावसासह गारपीट होण्याचा अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे आणि हे कुठं होणार तर विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांचा त्यांनी याच्यामध्ये नाव घेतलेलं आहे. 13 जिल्ह्यांना येलो अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलेला आहे. आता बघा ह्यावेळेस पाऊस जरी आपल्या इथं दमदार झालेला नसला तरी सुद्धा मान्सून संपल्यानंतर जवळपास प्रत्येक महिन्यामध्ये आपल्या इथं गारपीट झालेली आपल्याला दिसून येते. यावेळेस गारपीट कशामुळे होतीये ते आपण जाणून घेऊयात आणि याचे एकूण परिणाम काय होऊ शकतात ते सुद्धा आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. फेब्रुवारी संपता थंडी संपून उकाडा आपल्या इथं वाढायला लागतो आणि हा सर्वसामान्य अनुभव आहे. प्रत्येक वर्षी हे अशाच पद्धतीने चालतं. पण यावेळेस मात्र ॲव्हरेज टेम्परेचर जे आहे ते नेहमीपेक्षा 2 अंश सेल्सिअसने कमी असल्याचं आपल्याला दिसून येते. थंडीचे दिवस अजून काही संपलेले नाहीयेत हेच याच्यातून स्पष्ट होतंय. रब्बी पिकं काढण्याची आता वेळ झालेली आहे किंवा ज्यांनी उशिरा पेरा केलेला असेल त्यांच्यासाठी गोष्ट थोडीशी वेगळी आहे. त्यांच्यासाठी अजून काही काळ निश्चितपणे हाताशी असेल. पण खरीपात पावसाने दगा दिलेला होता. त्याच्यामुळे अपेक्षित उत्पादन मिळालेलं नव्हतं. ज्यांच्याकडे पाण्याची जोडणी होती त्यांनी मात्र नंतरच्या काळामध्ये पेरणी केलेली होती आणि आता त्यांचं पीक जे आहे ते हाताशी आलेलं असणार आणि त्याच्यातच हा आय-एम-डीचा परत एकदा अलर्ट आलेला आहे. ज्याच्यानुसार परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, नाशिक आणि यवतमाळ येथे गारपीट होण्याची शक्यता वर्तवलेली आहे. काही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. आता बघा हे तुम्हाला जर का बघायचं असेल नेमकं तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणता अलर्ट आहे, उद्या काय परिस्थिती असेल, परवा काय परिस्थिती असेल, हे जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मोबाईल जर का तुमच्याजवळ असेल तर Googleवरती जावा. त्याच्यावरती IMD असं तुम्ही टाईप करा. मग IMD टाईप केल्यानंतर तुम्हाला mosam.imd.gov.in अशी वेबसाईट तुमच्या समोर येईल किंवा जी पहिला जो तुमच्या समोर ऑप्शन येईल त्या ऑप्शनमध्ये सॅटेलाइट इमेजेसवरती तुम्ही क्लिक करा. आता या सॅटेलाइट इमेजेसवरती जर का तुम्ही क्लिक केलं तर एक्स-रे टाईप किंवा ब्लॅक अँड व्हाईट तुमच्यासमोर संपूर्ण भारताचा नकाशा येईल आणि कुठे नेमके ढग आहेत किंवा कुठे ढगारा आहे हे सुद्धा तुम्हाला याच्यातून स्पष्टपणे दिसू शकेल. आता इथेच नकाशाच्या वरच्या बाजूला लाल पट्टी जिथं दिलेली असेल तिथे वॉर्निंग्ज असं लिहिलेलं आहे. मग त्या वॉर्निंगच्या खाली सब डिव्हिजन याच्यावरती जर का तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला मराठा, विदर्भ या ठिकाणी काही ठिकाणी येलो अलर्ट असल्याचं दिसून येईल. यासोबतच काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट असल्याचं सुद्धा दिसून येऊ शकेल. आता हे झालं आजच्या तारखेचं. उद्याच्या तारखेसाठी सुद्धा अशाच काही परिस्थिती तुम्हाला दिसून येतील. पण जर का तुम्ही त्या डेट्सवरती क्लिक केलं जे की परत तिथं नकाशाच्या वरच्या बाजूलाच तुम्हाला दिसतील. 28 तारखेवरती जर का तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला लक्षात येईल की तोपर्यंत सिच्युएशन जी आहे ती नॉर्मल झालेली असेल. म्हणजे संपूर्ण भारताचा नकाशा दिसेल आणि पूर्ण रंग जो आहे संपूर्ण भारतभर तुम्हाला हिरवा झालेला दिसून येईल. कोणत्याही ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा अलर्ट आता दिसून येणार नाही आणि हेच तुम्ही वेळोवेळी चेक करू शकता. दर 1-2 दिवसाआड तुम्ही अंदाज जो आहे तो घेऊ शकता की काय परिस्थिती पुढच्या काही दिवसांमध्ये असू शकेल आणि गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे आणि हा डेटा जो आहे तो ऑथेंटिक आहे असं आपण मानू शकतो कारण की गव्हर्नमेंटने हा एकूण अंदाज जो आहे तो वर्तवलेला असतो. आता मी सुरुवातीला जसं म्हटलं पाऊस जरी दमदार झालेला नसला तरी सुद्धा मान्सून रिटर्न गेल्यानंतर प्रत्येक महिन्यामध्ये आपल्या इथं गारपीट झालेली दिसून येते. आता ही गारपीट कशामुळे झाली तर याला वेस्टर्न डिस्टर्बन्सेस असं म्हटलं जातं. भूगोलीय कन्सेप्ट आहे. भूमध्य समुद्र किंवा मेडिटेरियन सी जो आहे या मेडिटेरियन सीच्या इथून वारे वाहत येतात भारताच्या दिशेने आणि हे इराण, इराक, अफगाणिस्तान, पाकिस्तान हे देश ओलांडून आपल्या उत्तर भारतीय मैदानापर्यंत वाहत येतात आणि हे वारे वाहत येताना सोबतीला त्यांच्या बाष्प घेऊन येतात ज्याच्यामुळं उत्तर भारतामध्ये आपल्याला पाऊस पडलेला दिसून येतो किंवा बर्फ पडलेला दिसून येतो किंवा एकूणच घनदाट धुकं तरी पसरलेलं आपल्याला दिसून येतं. आणि जर का हे वेस्टर्न डिस्टर्बन्सेस जे आहेत ह्याचे वारे जर का खालपर्यंत सरकले म्हणजे महाराष्ट्र वगैरे इथपर्यंत खालपर्यंत जर का सरकले
तर याची आपल्या इथं गारपीटमध्ये परिणती झालेली आपल्याला दिसून येते. आता हे वेस्टर्न डिस्टर्बन्सेस प्रकार जे आहेत, गेल्या काही वर्षांपासून खूप वाढलेले आहेत. आता हे वाढण्यामागचं कारण आपल्या इथं असं सांगितलं जातंय, की जो काही क्लायमेट चेंज झालेला आहे, हवामानामध्ये जो काही बदल वेगाने घडून येतोय, मानवी हस्तक्षेपामुळे जे काही बदल झालेले आहेत, त्याच्यामुळे हे सर्व सातत्याने घडून येताना दिसतंय. आता काही दिवसांपूर्वी सुद्धा म्हणजे 2-3 आठवड्यापूर्वी सुद्धा गारपीट झालेली होती आणि आता परत एकदा गारपीट होणार असल्यामुळं निश्चितपणे शेतीतील पिकावरती परिणाम होणार आहे. पाऊस जर का पडला तर कदाचित इतका परिणाम होणार नाही, म्हणजे परिणाम होईल पण कदाचित इतका परिणाम होणार नाही जितका गारपिटीमुळे होतो. त्याच्यामुळे गारपीट ही त्रासदायक आहे. आता द्राक्षाची ज्याची शेती असेल, हे गारपिटीच्या वेळेस गारा ज्यावेळेस पडतात त्या डायरेक्ट फळावरती जाऊन आपटतात, ज्याच्यामुळे फळांचं नुकसान होतं. मग त्याच्यामध्ये डाळिंबाचं नुकसान होणार आहे. याच्या सोबतीने द्राक्षांचं सुद्धा नुकसान होणार आहे. इतर सुद्धा ज्यांच्या फळबागा असतील त्याचं निश्चितपणे नुकसान होणार आहे आणि इतर पिकं जरी असतील तरी सुद्धा नुकसान होणारच आहे. कारण की पिकं जी आहेत, गारपीट ज्यावेळेस होते तर फक्त गारपीट होऊन थांबते का? तर तसं नाही. गारपिटीच्या सोबतीने सोसाट्याने वारा पडतो, विजांचा कडकडाट होतो आणि मग ही पिकं जी आहेत ती भुईसपाट झाल्याचा आपल्या इथला एकूणच अनुभव आहे. आता हे वेस्टर्न डिस्टर्बन्सेसच्या घटना ज्या आहेत त्या सातत्याने घडत आहेत आणि म्हणूनच तुम्ही शेती संदर्भात जे काही तुमची कामं करायची आहेत, ही कामं करताना IMDच्या अलर्ट्सकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. IMDने काय सांगितलेलं आहे ते सुद्धा लक्षपूर्वक तुम्ही ऐकणं गरजेचं आहे आणि त्याच्यानुसार तुमचा एकूण प्लॅन जो आहे, मग तो फवारणी संदर्भातला असेल किंवा खत देण्यासंदर्भातला असेल किंवा तुमची पिकांच्या काढणी संदर्भातला असेल, हे प्लॅन जे आहेत तुम्ही प्रॉपर करू शकता. त्या मी मगाशी जी वेबसाईट सांगितली IMD असं जर का तुम्ही Googleवरती टाईप केलं, त्याच्यानंतर जी वेबसाईट येईल त्याच्यामध्ये किमान आठवडाभराचा तरी प्रोग्राम तुम्हाला दिसू शकतो किंवा काय नेमकी परिस्थिती आपल्या इथं असू शकते. आणि संपूर्ण भारताचा नकाशा दिसतो. आजूबाजूला जिथं आपला समुद्र आहे किंवा वरचा जो हिमालयाचा भाग आहे, तिथं सुद्धा काय परिस्थिती आहे याच्यावरून तुम्ही एकूण अंदाज जो आहे तो घेऊ शकता आणि तुमच्या शेती संदर्भातली कामं जी आहेत यांचं नियोजन त्या पद्धतीने लावू शकता किंवा तज्ञांचा सल्ला घ्यायला काहीही हरकत नाही. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडलेली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला थोडं विसरू नका. धन्यवाद.